So last lecture आपण बघितलं होतं magnetic flux. So what is mean by magnetic flux? The magnetic lines of force produced by magnet. जे काही मॅग्नेट आहे, इलेक्ट्रिक मॅग्नेट असेल त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतो, किंवा आपला नॅचरल मॅग्नेट असेल तर ते जे काही मॅग्नेट आहेत, ड्यू टू दॅट मॅग्नेट, त्या मॅग्नेटमुळे जे काही मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक लाईन्स जे तयार होतात त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्स. And it is denoted by phi, and it is measured in Weber. So simple definition आहे, the magnetic line of force produced by a magnet is called as magnetic flux. आता इथं जे युनिट आहे ते आहे वेबर. जे काही फ्लक्स आपण मेजर करतो ते वेबर मध्ये मेजर करतो, आणि मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते आपण फायने डिनोट करत असतो. ओके, देन नेक्स्ट डेफिनेशन आपण बघितली की फ्लक्स डेन्सिटी, the total number of lines of force per square meter of the cross sectional area of magnetic core. जे काही मॅग्नेट आपण यूज करणार आहोत, जे काही मॅग्नेटिक कोर यूज करणार आहोत, तर त्या मॅग्नेटिक कोरच्या सराउंडिंग मध्ये किंवा त्या मॅग्नेटिक कोर मध्ये एका स्क्वेअर मीटर एरियावरती किती फ्लक्स तयार झाले, नंबर ऑफ फ्लक्स ऑफ लाईन्स तयार झाल्या, त्याला आपण म्हणतो फ्लक्स डेन्सिटी. फ्लक्स डेन्सिटी. आणि जी काही फ्लक्स डेन्सिटी जी आहे ते आपण डिनोट करतो कॅपिटल बी. फ्लक्स डेन्सिटी आपण डिनोट करतो कॅपिटल बी, आणि त्याचा जो काही युनिट आहे, एसआय युनिट जे आहे ते आपण टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके, जो काही फ्लक्स डेन्सिटी आहे त्याचं युनिट आहे वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्ला. सो फ्लक्स डेन्सिटी बी इज इक्वल टू फाय अपॉन ए. फाय अपॉन ए. आता फाय म्हणजे काय? मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स पर स्क्वेअर मीटर एरिया, त्यामुळे फाय अपॉन ए आपण त्या ठिकाणी कन्सिडर केला. ओके, सो फॉर्म्युला इज बी इज इक्वल टू फाय अपॉन ए. आणि युनिट, आता फ्लक्सचं जे युनिट आहे ते आहे तुमचं वेबर, आणि एरियाचं युनिट आहे आपलं मीटर स्क्वेअर. त्यामुळे आपण फ्लक्स डेन्सिटीचं जे युनिट आहे ते आपण घेतलं आहे वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्ला. याचा युनिट आपला आहे टेस्ला, वेर फाय इज द टोटल फ्लक्स इन वेबर. ओके, फाय म्हणजे आता काय तुम्हाला माहित झालं, मॅग्नेटिक फ्लक्स. ए म्हणजे एरिया ऑफ कोर इन अ स्क्वेअर मीटर. जी काय आपण आयन पीस किंवा सॉफ्ट आयन आपण घेतलाय, ज्यावरती आपण कॉईल वाउंड केली, त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतो. ओके, किंवा आपलं जे काही नॅचरल मॅग्नेट जे आहे तर त्याला आपण त्याची जी काही लेंथ आहे किंवा त्याचा जो एरिया आहे तो आपण कन्सिडर केला एरिया ऑफ द कोर इन अ स्क्वेअर मीटर. बी इज द फ्लक्स डेन्सिटी इन वेबर और मीटर स्क्वेअर. राइट, देन द नेक्स्ट पॉइंट इज मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स और एमएमएफ. आता ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किटचं आपण ज्यावेळेस कंपॅरिझन बघितलं, इलेक्ट्रिक सर्किटचं कंपॅरिझन बघताना आपण ईएमएफ त्या ठिकाणी घेतला होता. ईएमएफ म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये तो येतो एमएमएफ. आता ईएमएफ आणि एमएमएफचा जो काही कंपॅरेटिव्ह आहे तो म्हणजे काय, किंवा कंपॅरिझन म्हणजे काय, ज्यावेळेस इलेक्ट्रिक सर्किट येतं त्यावेळेस इथं आपण जसं फ्लक्स तयार होतात, मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतात, त्यावेळेस इलेक्ट्रिक सर्किटमध्ये करंट फ्लो होतो. ओके, करंट म्हणजे इलेक्ट्रॉन्स. इट इज द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. सो जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, जे काही मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, त्यांचे जर त्या इलेक्ट्रॉन्स मूव्ह होण्यासाठी जो काही फोर्स लागतो, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये करंट येतो, मॅग्नेटिक सर्किटमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स येतो. हे कंपॅरिझन कळतंय स्टुडंट? मी काय सांगतोय, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये आपण करंट कन्सिडर करतो, मॅग्नेटिक सर्किट मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स असतात. ओके, सो इलेक्ट्रिक सर्किट मध्ये जो करंट असतो तो करंट म्हणजे काय, इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो ते इलेक्ट्रॉन फ्लो होण्यासाठी जो फोर्स लागतो या सर्किटमध्ये ज्यावेळेस करंट फ्लो होतो, तो करंट किंवा ते इलेक्ट्रॉन्स फ्लो होण्यासाठी जो फोर्स लागतो त्या फोर्सला आपण म्हणतो ईएमएफ, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. अ फोर्स रिक्वायर्ड टू फ्लो अ करंट. A force required to flow a current is called as EMF, electromotive force. आता सेम मॅग्नेटिक सर्किटमध्ये a force required to flow a magnetic flux is called as magnetomotive force. मॅग्नेटिक फोर्स किंवा मॅग्नेटिक लाईन्स किंवा मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो करण्यासाठी जो फोर्स रिक्वायर्ड लागतो किंवा जो फोर्स लागतो त्याला आपण म्हणतो मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, एमएमएफ.
this ability of coil to produce a magnetic flux is called as magnetomotive force, आणि त्याला आपण म्हणतो MMF. So MMF is equal to N into I, where N is the number of turns of coil. ओके, एक सॉफ्ट आयर्न पीस घेतो, त्याच्यावरती आपण कॉइल माउंट करतो, त्याला म्हणतो आपण नंबर ऑफ टर्न्स. आय म्हणजे करंट. ओके, सो करंटचं युनिट आहे अँपियर, नंबर ऑफ टर्न्स युनिट आहे टर्न्स. सो युनिट इज एन आय. एम एफ इज इक्वल टू एन इंटू आय, अँपियर टर्न्स. सो मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सचं जे युनिट आहे, एम एफचं जे युनिट आहे ते आहे तुमचं अँपियर टर्न. हियर MF is magnetomotive force in ampere turn. N is the number of turns. ओके, नंबर ऑफ टर्न्स कोणत्या, तर आपण हे बघा ह्या डायग्राम मध्ये तुमच्या क्लिअर होईल. हा सॉफ्ट आयर्न पीस आहे. ओके, या सॉफ्ट आयर्न पीस वरती आपण ह्या कॉइल्स, ही जी काही वाइंडिंग आहे ती वाउंड केली आहे. ते ह्या ज्या वाइंडिंगच्या ज्या नंबर ऑफ टर्न्स आहेत तो आपण डिनोट करतो N नी. ओके, आणि हे जे मॅग्नेट आहे हे ऍज अ इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होणार आहे. ओके, तर त्याला आपण म्हणतो नंबर ऑफ टर्न्स ऑफ वाइंडिंग. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आपण बघितली मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. सो द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज द MMF पर युनिट लेंथ along the path of flux. The magnetic field intensity is the MMF per unit length. पर युनिट वरती एका स्क्वेअर मीटर वरती किती MMF तयार झाले, किती मॅग्नेटिक फोर्स लागला फ्लक्स तयार करण्यासाठी, त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. फील्ड तयार करण्यासाठी किती इंटेन्सिटी लागली त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. ओके, सो इंटेन्सिटी जी आहे ती आपण डिनोट करतो कॅपिटल एच ने. इंटेन्सिटी जी आहे ती आपण डिनोट करतो कॅपिटल एच ने, आणि फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीचा H इज इक्वल टू MMF अपॉन लेंथ. MMF अपॉन लेंथ. ओके, सो EMF फॉर्म्युला आहे N इंटू आय, नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट, आणि लेंथ आपण L कन्सिडर करतो. सो NI अपॉन L, NI अपॉन L. युनिट आहे आता अँपियर टर्न. अँपियर टर्न युनिट कसलं आहे तुमचं MMF. सो NI चं युनिट आहे अँपियर टर्न आणि लेंथचं युनिट आहे मीटर. सो मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी युनिट झालं अँपियर टर्न पर मीटर. ओके, H इज इक्वल टू NI अपॉन L. ओके, MF चं युनिट आहे अँपियर टर्न आणि लेंथचं युनिट आहे मीटर. सो युनिट इज अँपियर टर्न पर मीटर. देन where H is the magnetic field intensity, right? Then N is the number of turns and L is the average path length of magnetic flux. So this is the magnetic field intensity. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज. इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा. जे काही फ्लक्स आहे ते सेकंडरी वाइंडिंगला लिंक होतात, तर त्या लिंकिंगला आपण म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज, and it is denoted by lambda. Lambda is equal to N into phi, right? Then next one is the permeability. आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस आपण परमॅबिलिटी फाइंड आउट केली होती. म्यू इज इक्वल टू बी अपॉन एच. हियर बी इज द फ्लक्स डेन्सिटी, एच इज द इंटेन्सिटी, magnetic field intensity. Okay, so it is the ratio of flux density to the magnetic field intensity. Mu is equal to B upon H. Okay, unit is Henry per meter, कारण की फ्लक्स डेन्सिटी आणि इंटेन्सिटी हेनरी पर मीटर, आणि जो काही परमॅबिलिटी जो आहे तो आपण डिनोट करतो म्यूने. ओके, सो परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस और एअर और नॉन मॅग्नेटिक मटेरियल, जी काही फ्री स्पेस आहे किंवा एअर आहे किंवा नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहे त्याची परमॅबिलिटी आपण डिनोट करतो म्यू 0 इज इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁷ हेनरी पर मीटर. लक्षात राहू द्या, एअर स्पेस किंवा फ्री स्पेस किंवा नॉन मॅग्नेटिक मटेरियलची जी परमॅबिलिटी आहे ती आपण डिनोट करतो म्यू 0. म्यू 0 म्हणजे एअर और नॉन मॅग्नेटिक मटेरियल और फ्री स्पेस. ठीक आहे, सो म्यू 0 इज इक्वल टू 4 पाय इंटू 10⁻⁷ हेनरी पर मीटर. ओके, then next one is a electromagnetic induction. The electromagnetic induction means the electricity induced by a magnetic field. जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे
ती जी काही इलेक्ट्रिसिटी इंड्यूस करते त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीन्स द इलेक्ट्रिसिटी इंड्यूस्ड बाय अ मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. या डेफिनेशन आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघितलं होतं फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं फॅराडेचे 2 लॉ आहे, फॅराडेज फर्स्ट लॉ अँड फॅराडेज सेकंड लॉ. सो द फर्स्ट लॉ ऑफ फॅराडेज, whenever a conductor curves the magnetic field or magnetic flux lines and EMF is induced in a conductor. ओके, ज्यावेळेस जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहे, त्या एरियामध्ये ज्यावेळेस आपण कंडक्टर प्लेस करतो, तो कंडक्टर ती मॅग्नेटिक लाईन्स किंवा जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे ते कट करतं आणि त्या कंडक्टरमध्ये EMF इंड्यूस होतो. काय इंड्यूस होतो? EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. त्याला आपण म्हणतो फॅराडेज फर्स्ट लॉ. देन स्टेटमेंट परत एकदा सांगतोय, व्हेनेवर अ कंडक्टर कट्स अ मॅग्नेटिक फ्लक्स, व्हेनेवर अ कंडक्टर कट्स अ मॅग्नेटिक फ्लक्स अँड EMF इज इंड्यूस इन अ कंडक्टर. ज्यावेळेस जो कंडक्टर आहे, आयन पीस आहे, जो आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये किंवा फ्लक्समध्ये ज्यावेळेस आपण प्लेस करतो त्यावेळेस तो कंडक्टर काय करतो, मॅग्नेटिक फील्ड कट करतो आणि कंडक्टरमध्ये EMF इंड्यूस होतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स तयार होतो. त्याला आपण म्हणतो फॅराडेज फर्स्ट लॉ. Okay, according to the Faraday's first law. Then Faraday's second law, the magnitude of induced EMF is equal to the rate of change of flux linkage. जे काय मॅग्निट्यूड आहे फ्लक्स लिंकेजचा, म्हणजे EMF जो इंड्यूस होतो तो कशावरती डिपेंड असतो? फ्लक्स लिंकेज वरती डिपेंड असतो. जेवढे जास्त फ्लक्स लिंकेज तेवढा जास्त EMF इंड्यूस जास्त होईल. सो अकॉर्डिंग टू द Faraday's second law, so V is the induced voltage. V is equal to induced voltage. V is equal to minus N d phi by dt, where N is the number of turns of coil. हे बघा एकदम सिंपल आहे. नंबर ऑफ टर्न्स जास्त असले EMF जास्त इंड्यूस होईल आणि व्होल्टेज जास्त इंड्यूस होईल. सो रिलेशन जर सांगायचं झालं, व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ टर्न्स, देन EMF इज also directly proportional to the induced voltage. म्हणजे EMF इंड्यूस जास्त, व्होल्टेज जास्त, नंबर ऑफ टर्न जास्त, EMF इंड्यूस जास्त. ओके, सो ही रिलेशन लक्षात राहू द्या. देन वेअर d phi is the change of flux in a coils, then dt is the time interval, किती टाइम मध्ये किती फ्लक्स झाले, त्यामुळे आपण त्याला म्हणतोय d phi by dt. ओके, क्लिअर? फॅराडेज फर्स्ट लॉ अँड फॅराडेज सेकंड लॉ. त्यानंतर आपण बघितलं होतं मॅग्नेटिक सर्किट. So the complete closed path followed by any group of magnetic lines of flux is referred to a magnetic circuit. आता इथे इक्विव्हॅलेंट मॅग्नेटिक सर्किट एक दाखवलेला आहे. हा एक क्लोज पाथ आहे. ओके, आणि हा तुमचा AC व्होल्टेज सोर्स आहे, इथे आपण लोड कनेक्ट केलेला आहे आणि हा क्लोज सर्किट तुमचा झाला की तुमचा हा जो काही करंट आहे तो तुमच्या ह्या लोड मधनं काय होईल, फ्लो होईल. The complete closed path followed by any group of magnetic lines of flux is referred to a magnetic circuit. मग हे जे तुमचं मॅग्नेटिक सर्किट आहे, हा जर तुमचा हा जो काही रिंग आहे, ही एक मॅग्नेट आहे सपोज, आणि त्यावरती आपण ही कॉइल माउंट केली आणि ज्यावेळेस आपण त्या कॉइलला सप्लाय देऊ तर त्या कॉइल मधनं करंट फ्लो होईल आणि ह्या क्लोज मॅग्नेटिक पाथ मध्ये काय होईल, EMF इंड्यूस होईल किंवा फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतील. ओके, देन analog circuit and sorry, then next point आपण बघितलं इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट, analog with electric circuit. Okay, so comparison and similarities in between electric circuit and magnetic circuit. आताच मागाशी मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रिक सर्किट मध्ये ज्या पद्धतीने मॅग्नेटिक सर्किट मध्ये MMF प्रोड्यूस होतो, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स तयार होतो किंवा व्होल्टेज इंड्यूस होतं ड्यू टू फ्लक्स, इकडे तुमचा करंट फ्लो होतो ड्यू टू EMF, electromotive force, and it is the unit of EMF is volt, and here the unit of EMF is ampere turn. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे तुमचा EMF आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये आपण म्हणतो मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, युनिट आहे अँपियर टर्न. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट सिमिलरिटी आहे. आता EMF जो काही फोर्स लागतो तो कशा लागतो, करंट फ्लो होण्यासाठी. मग इकडे आहे तुमच्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये करंट आणि इकडे आहे तुमचे फ्लक्स. करंट कशाने मेजर करतो आपण, अँपियर मध्ये. ओके, आणि डिनोट करतो आय ने. फ्लक्स आपण डिनोट करतो फाय ने आणि मेजर करतो वेबर मध्ये.
flux is measured in Weber, current is ampere. Then resistance म्हणजे to oppose the flow of electrons or to oppose the flow of current is called as resistance. Unit is ohm. जे काही सर्किट मध्ये करंट फ्लो होतो किंवा इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, तर त्या इलेक्ट्रॉन्सला किंवा त्या करंटला जे मटेरियल अपोज करतो त्या मटेरियल आपण म्हणतो रेजिस्टन्स. इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल टू अपोज द फ्लो ऑफ करंट. इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल टू अपोज द फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. ओके, रेजिस्टन्स हे तुमचं मटेरियल आहे, रेजिस्टर हा तुमचा इलेमेंट आहे. रेजिस्टर जो तुम्ही बघितला आहे तो इलेमेंट आहे आणि रेजिस्टन्स हा त्या मटेरियलची प्रॉपर्टी आहे. इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल टू अपोज द फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. आणि हिअर सेम आणि रेजिस्टन्स आपण डिनोट करतो आर ने. ओके, आर इज इक्वल टू रो एल बाय ए. आता जर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला सांगायला जर गेलं, आर इज इक्वल टू रो एल बाय ए, वेअर रो इज द कॉन्स्टंट टर्म, एल इज द लेंथ and A is the area of that material. So resistance is directly proportional to the length. Length increase झाली, resistance increase झाला, क्रॉस सेक्शन एरिया increase झाला, रेजिस्टन्स तुमचा डिक्रीज झाला. म्हणजे एरिया, क्रॉस सेक्शन एरिया आणि रेजिस्टन्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. लेंथ आणि रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन. ओके, सो इलेक्ट्रिक सर्किट आपण त्या प्रॉपर्टीला म्हणतो रेजिस्टन्स, आणि सेम प्रॉपर्टी तुमची मॅग्नेटिक सर्किट मध्ये असते त्याला आपण म्हणतो रिलक्टन्स. इट इज opposition of flow of flux. To oppose the flow of flux is called as reluctance. Unit आहे ampere per Weber. ओके, रिलक्टन्स आपण एस ने डिनोट करतो. देन करंट डेन्सिटी ampere per meter square, and here flux density Tesla or Weber per meter square. Then conductivity and here permeability. Okay, then difference in between electric circuit and magnetic circuit. Current actually flow, flux is created but does not flow. Circuit may be open or closed, circuit is always closed. Okay, so this is the difference between electric circuit and magnetic circuit. Then the next point is हे कंपॅरेटिव्ह पॉइंट लिहिलेले का तुम्ही नोट्स मध्ये? इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक. येस सर. त्यानंतर दिस इज द सर्किट डायग्राम ऑफ इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये हा तुमचा रेजिस्टन्स घेतलाय आपण. ओके, त्यानंतर मॅग्नेटिक सर्किट मध्ये इकडे तुमचा हा क्लोज पाथ आहे, इथे फ्लक्स फ्लो होता आणि इथे तुमचा हा करंट फ्लो होतोय आय आणि इकडे फ्लक्स फाय. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आता सिरीज मॅग्नेटिक सर्किट. सिरीज मॅग्नेटिक सर्किट. आता सिरीज मॅग्नेटिक सर्किट म्हणजे काय, जे काही नंबर ऑफ लोड्स आहे किंवा जो आपण सर्किट आहे तर ते 1 by 1 सिरीज मध्ये कनेक्ट करतो. मटेरियल जे आहे ते 1 by 1 सिरीज मध्ये कनेक्ट करतो, त्याला म्हणतो आपण सिरीज मॅग्नेटिक सर्किट. A magnetic circuit composed of various material of different permeabilities. Okay, when a composite magnetic circuit part are connected one after the other, the circuit is called as magnetic circuit. जो काही composite magnetic circuit चे जे parts आहे ते one after other, म्हणजे एक संपला की एक लगेच आपण सिरीज मध्ये कनेक्ट करतो, त्यामुळे त्या सर्किटला आपण नाव दिलंय सिरीज मॅग्नेटिक सर्किट. आता यामध्ये हे बघा, ही एक रिंग आहे, त्या रिंग मध्ये हे फ्लक्स प्रोड्यूस होत आहे. त्यानंतर लेंथ ऑफ मॅग्नेटिक मटेरियल 2, इथं आय, ठीक आहे, आणि इथे मध्ये एक सर्क्युलर रिंग आहे, त्यावरती ही तुमची जी काही कॉईल आहे ती वाउंड केलेली आहे, आणि इथे क्रॉस सेक्शनल एरिया दिलाय A1, A2 and A3. ओके, कन्सिडर सर्क्युलर रिंग मेड अप ऑफ डिफरंट मटेरियल ऑफ लेंथ L1, L2 and L3. जे काही डिफरंट मटेरियलने जे काही कंपोजिट मटेरियल आपण तयार केलंय, तर त्या प्रत्येक मटेरियलची जी लेंथ आहे ती आपण डिनोट केली लेंथ ऑफ फर्स्ट मटेरियल L1, लेंथ ऑफ सेकंड मटेरियल L2, लेंथ ऑफ थर्ड मटेरियल L3, आणि द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ इच मटेरियल. जे पहिलं मटेरियल यूज केलंय त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आपण A1 ने डिनोट केलाय. सेकंड कंपोजिट मटेरियल जे यूज केलं त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आपण A2 ने डिनोट केलाय. थर्ड मटेरियल जे यूज केलं त्याचा एरिया आपण क्रॉस सेक्शनल एरिया आपण A3 ने डिनोट केला विथ ऍब्सोल्यूट परमॅबिलिटी. प्रत्येक मटेरियलची परमॅबिलिटी मग डिनोट केली आहे μ1, μ2 आणि μ3. ओके, आता पुढे बघा. आता यामध्ये तुम्हाला दिसत आहे R1, R2 आणि R3 आपण सिरीज मध्ये कनेक्ट केलाय. त्याच्या अक्रॉस मध्ये हा डीसी सोर्स आहे.
त्या बघा इथे ही रिंग दिसते ना, या रिंगला R1 R2 आणि R3 आपण सिरीज मध्ये कनेक्ट केला. ओके, आणि डीसी व्होल्टेज सोर्स आपण त्याच्या अक्रॉस मध्ये कनेक्ट केला. सो टोटल रिलक्टन्स एस टी म्हणजे एस म्हणजे रिलक्टन्स. सो टोटल रिलक्टन्स ऑफ दॅट मटेरियल, या तिन्ही मटेरियलचा रिलक्टन्स आपण घेतलाय S1 S2 आणि S3. S1 म्हणजे रिलक्टन्स ऑफ फर्स्ट मटेरियल, S2 म्हणजे रिलक्टन्स ऑफ सेकंड मटेरियल, S3 म्हणजे रिलक्टन्स ऑफ थर्ड मटेरियल. सो S1 प्लस S2 प्लस S3 म्हणजे टोटल रिलक्टन्स, आणि तो आपण डिनोट केला ST, टोटल रिलक्टन्स. S म्हणजे रिलक्टन्स आणि T म्हणजे टोटल. सो टोटल रिलक्टन्स मध्ये मग काही तुमचं प्रत्येक मटेरियलचा रिलक्टन्स, पहिल्या मटेरियलचा S1, दुसऱ्या मटेरियलचा S2, तिसऱ्या मटेरियलचा S3. S1 प्लस S2 प्लस S3 म्हणजे टोटल रिलक्टन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर रिंग. सो S1 म्हणजे रिलक्टन्सचा फॉर्म्युला दिलाय पुढे, इट इज L1 अपॉन म्यू इंटू ए. फॉर्म्युला आहे तुमचा L अपॉन म्यू इंटू ए. सो पहिल्या मटेरियलचं घेतोय त्यामुळे आपण L1 घेतलाय. म्यू म्हणजे तुमची परमेबिलिटी, μ1, ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दॅट मटेरियल, एल म्हणजे लेंथ ऑफ मटेरियल. सो L1 अपॉन μ1 इंटू A1. सेम सेकंड मटेरियल साठी L2 अपॉन μ2 इंटू A2 प्लस थर्ड मटेरियल साठी लेंथ L3 μ3 आणि A3. ओके, हा झाला तुमचा टोटल रिलक्टन्स. टोटल फ्लक्स म्हणजे टोटल EMF अपॉन टोटल रिलक्टन्स. EMF चा फॉर्म्युला आहे N इंटू आय, नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट, अपॉन टोटल रिलक्टन्स म्हणजे तुमचा ST. सो NI अपॉन ST. आता EMF चा फॉर्म्युला आपण ऍज इट इज परत पुढे लिहिला NI, आणि टोटल रिलक्टन्सचा फॉर्म्युला काय लिहिला आपण S1 प्लस S2 प्लस S3. त्यामुळे इथे लिहिला मी S1 प्लस S2 प्लस S3. ओके, त्यानंतर पुढे आता आपण काय करतोय, टोटल EMF काढतोय. टोटल EMF इज इक्वल टू टोटल EMF इंटू टोटल रिलक्टन्स इंटू फाय इंटू फ्लक्स. ओके, ST इंटू फाय. सो ST म्हणजे काय, S1 प्लस S2 प्लस S3. इथे लिहिलं S1 प्लस S2 प्लस S3 इंटू फाय. आणि हा जो फाय आहे हा ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे, म्हणजे प्रत्येक मधली जी टर्म आहे त्याला मल्टिप्लाय करतोय मी. S1 इंटू फाय, S2 इंटू फाय, S3 इंटू फाय. सो टोटल EMF इंड्यूस इन अ रिंग, ह्या रिंग मध्ये टोटल EMF जो इंड्यूस होतोय तो आपण फाइंड आउट केला. NI इज इक्वल टू S1 फाय, S2 फाय and plus S3 फाय. सो हिअर EMF इंटू T, EMF इंटू 1 म्हणजे हा पहिला मटेरियलचा EMF, हा दुसऱ्या मटेरियलचा EMF आणि हा तिसऱ्या मटेरियलचा EMF. सिंपल. ओके, परत एकदा मी हे एक्सप्रेशन समजून सांगतो, लक्षात घ्या. या ठिकाणी आपण 3 मटेरियल घेतले आणि तिन्ही मटेरियल आपण सिरीज मध्ये कनेक्ट केले. पहिलं मटेरियल आपण घेतलंय R1, दुसरं मटेरियल घेतलं आपण R2, तिसरं मटेरियल घेतलं आपण R3, आणि तिन्ही मटेरियल आपण सिरीज मध्ये कनेक्ट केले. त्याच्या ऑपोजिट, त्याच्या पॅरल मध्ये आपण डीसी व्होल्टेज सोर्स कनेक्ट केला. ई प्लस मायनस म्हणजे हा तुमचा डीसी व्होल्टेज सोर्स. ओके, तर आपल्याला आता टोटल रिलक्टन्स काढायचा आहे ह्या रिंग मधला. सो टोटल रिलक्टन्स आपण एस ने डिनोट करतो आणि टी म्हणजे तुमचा टोटल रिलक्टन्स. सो टोटल रिलक्टन्स ऑफ फर्स्ट मटेरियल, रिलक्टन्स ऑफ सेकंड मटेरियल प्लस रिलक्टन्स ऑफ थर्ड मटेरियल. सो S1 प्लस S2 प्लस S3. आणि रिलक्टन्सचा फॉर्म्युला आहे L अपॉन म्यू इंटू ए. सो पहिल्या मटेरियलचा जो काही रिलक्टन्स आहे तो आपण घेतला L1 अपॉन म्यू इंटू ए, μ1 आणि A1. 3 मटेरियल त्यामुळे आपण 1 1 लिहितोय बरं का. सेकंड मटेरियलचा आपण घेतो L2 अपॉन μ2 इंटू A2. थर्ड मटेरियल साठी आपण घेतो L3 अपॉन μ3 इंटू A3. ओके, त्यानंतर इथे टोटल फ्लक्स आपण फाइंड आउट करायचे. टोटल फ्लक्स म्हणजे काय, टोटल EMF आपण टोटल रिलक्टन्स, आणि EMF कशाने डिनोट करतो आपण, फॉर्म्युला आपण बघितला आता मागे, बरोबर ना. सो N इंटू आय अपॉन टोटल रिलक्टन्स, NI अपॉन टोटल रिलक्टन्स म्हणजे काय तुमचा S1 S2 आणि S3. त्यामुळे ती कम्प्लीट केली. तर आता आपल्याला इथे टोटल EMF फाइंड आउट करायचं आहे. टोटल EMF इज इक्वल टू ST इंटू फाय. आता ST म्हणजे काय, टोटल रिलक्टन्स. सो S1 S2 S3, आणि हा जो फाय आहे हा पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे. त्यामुळे फाय हा प्रत्येक टर्म ब्रॅकेट मध्ये असलेला प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय होईल. त्यामुळे मी ते कॅल्क्युलेशन करून घेतलं, सॉल्व्ह केलं. ब्रॅकेट फाय इंटू S1, फाय इंटू S2 प्लस फाय इंटू S3. ओके, सो हा झाला तुमचा टोटल EMF ऑफ फर्स्ट मटेरियल, EMF ऑफ सेकंड मटेरियल आणि EMF ऑफ थर्ड मटेरियल. ओके, एकदम सिंपल आहे. तर व्यवस्थित ही डायग्राम, ही जी काही इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम आहे ती नोटबुक मध्ये ड्रॉ करा, आणि हे जे डेरिव्हेशन आहे शॉर्ट डेरिव्हेशन ते तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्या.
स्टुडंट समजलंय Yes, डेरिवेशन? sir. हा, समजलं Yes, असेल तर sir. मी परत एक्सप्लेन करायला तयार आहे, आणि समजलं असेल तर व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये आता मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने व्यवस्थित वन बाय वन सर्व टर्म्स ची डेरिवेशन व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहून घ्या. राईट डाऊन सिरीज मॅग्नेटिक सर्किट, आणि त्यानंतर मग ही डेरिवेशन लिहा. सिरीज मॅग्नेटिक सर्किट टॉपिक लिहा, आणि त्याच्या खाली ही डायग्राम काढा, इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम काढा, आणि त्यानंतर वन बाय वन ही डेरिवेशन व्यवस्थित नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डेरिवेशन ऑफ सिरीज मॅग्नेटिक सर्किट. यामध्ये फक्त 2-3 टर्म लक्षात राहू द्या. आपल्याला टोटल रिलक्टन्स फाइंड आउट करायचा आहे, आणि त्यानंतर फायनली आपण टोटल ईएमएफ फाइंड आउट करतो. आपल्याला फक्त रिलक्टन्सचा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात राहणं गरजेचं आहे. याला पण म्यू इंटू ए. आणि 1-1 का बरं दिलं, 1, 2, 3 का दिलं, तर 3 मटेरियल, त्यामुळे आपण पहिल्या मटेरियल साठी 1 यूज केलाय, सेकंड मटेरियल साठी 2 यूज केलाय, आणि थर्ड मटेरियल साठी आपण 3 यूज केला रिलक्टन्स फाइंड आउट करत असताना. डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा. 3 मटेरियल घेतले आपण, R1, R2 आणि R3. त्याच्या अक्रॉस मध्ये आपण व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलाय. डीसी व्होल्टेज सोर्स आहे. डीसी व्होल्टेज सोर्स आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा टर्मिनल आपण डिनोट करतो. एसी असेल तर फेज आणि न्यूट्रल. ओके, लिहून झालं की सांगा. इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम ड्रॉ करा पहिल्यांदा, त्यानंतर मग डेरिवेशन. फायनली आपण टोटल ईएमएफ इंड्यूस इन रिंग फाइंड आउट केला. ईएमएफ total EMF is equal to EMF induced in first material, EMF induced in second material plus EMF induced in third material. So EMF 1 plus EMF 2 plus EMF
So this is the series magnetic circuit. The next part is parallel magnetic circuit. Derivation लिहून झाले student. Yes, sir. So next one is Yes, sir. so next one is a parallel magnetic circuit. A magnetic circuit which has more than one path for flux known as parallel magnetic circuit. त्यामध्ये एक मॅग्नेटिक कोर दिलेली आहे. ओके, त्यामध्ये जे काही वाइंडिंग आहे ती सेंट्रल लिंबला आपण कनेक्ट केलेली आहे. जी वाइंडिंग आहे ती सेंट्रल लिंबला आपण वाउंड केलेली आहे. हा तुमचा सेंट्रल लिंब आहे. हा तुमचा लिंब नंबर 1 आणि लिंब नंबर 2 आणि हा जो आहे दोघांच्या मध्ये हा तुमचा सेंट्रल लिंब आहे. या बघा इथे इक्विव्हॅलेंट डायग्राम दिलेली आहे. आता आपण जो काही वाइंडिंग वाउंड केली तर त्या वाइंडिंगला आपण सप्लाय दिला, डीसी सप्लाय. त्यानंतर तुमचा जो सप्लाय दिल्यानंतर तुमचं जे काही करंट आहे तो दोन याच्यात डिवाइड होतो. इकडे R1 ला जातोय I1 आणि इकडे R2 ला जातोय I2. सो आणि हा जो काय R1 आणि R2 आहे तो तुमच्या याला काय पॅरलल मध्ये. ओके, त्यामुळे त्याला आपण म्हणतो पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. हे बघा ही मॅग्नेटिक कोर आहे, त्यावरती हा सेंट्रल लिंबवरती आपण ही वाइंडिंग वाउंड केली आहे. त्याला नंबर ऑफ टर्न्स आपण N म्हटलंय. ओके, आणि हे जे टर्मिनल आहे त्या वाइंडिंगचे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल, त्या टर्मिनलला आपण सप्लाय दिला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सप्लाय दिल्यानंतर त्या वाइंडिंग मधनं करंट फ्लो होईल, पण त्या कोर मधनं दोन ठिकाणी तुमचं करंट डिवाइड होईल. इकडे जातोय तुमच्या फर्स्ट लोडला I1 आणि इकडे जातोय तुमचा I2 आणि दोन्ही जे लोड आहे R1 आणि R2 हा त्या तुमच्या सेंट्रल लिंबला काय पॅरलल मध्ये. त्यामुळे आपण त्याला म्हणतो पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. अ मॅग्नेटिक सर्किट विच हॅज मोर दॅन वन पाथ. आता इथे दोन पाथ आहे. मोर दॅन वन पाथ म्हणजे दोन पाथ आहे या सर्किट मध्ये. द फ्लक्स इज नोन ॲज पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. ॲट पॉइंट ए द टोटल फ्लक्स फाय. हे बघा ॲट पॉइंट ए ह्या पॉइंटला टोटल फ्लक्स फाय डिवायडेड इंटू टू पार्ट्स. φ1 हे जे काही ह्यामध्ये या सेंट्रल लिंब मध्ये जे फ्लक्स तयार होता ते दोन पार्ट मध्ये डिवाइड होता. इथे φ1 ला डिवाइड झाला आणि इथे φ2 ला डिवाइड झाला. म्हणजे टोटल फ्लक्स इज इक्वल टू फाय इज इक्वल टू φ1 प्लस φ2. क्लिअर एकदम इथेपर्यंत क्लिअर झालं स्टुडंट? Yes, sir. हा, हे बघा Yes, sir. लक्षात ठेवा करंट दोन याच्यात डिवाइड झाला I1 आणि I2. करंट दोन याच्यात डिवाइड झाला म्हणजे तुमचे फ्लक्स पण दोन याच्यात डिवाइड झाले. मेन फ्लक्स आपण घेतला फाय आणि ते दोन सर्किट मध्ये डिवाइड झाले, त्याला आपण नाव दिलं φ1 आणि φ2. मग टोटल फ्लक्स म्हणजे काय, फाय इज इक्वल टू φ1 प्लस φ2. द फ्लक्स φ1 अँड φ2 हॅव देअर पाथ कंप्लीट थ्रू ABCD. त्याचा जो पाथ आहे φ1 चा जो पाथ आहे तो कसा आहे बघा, इथे A B C आणि D. हा झाला तुमचा φ1 चा पाथ झाला, पहिल्या फ्लक्सचा पाथ झाला. सेकंड फ्लक्सचा पाथ काय झाला, AFE आणि D. सेकंड फ्लक्सचा पाथ झाला AFE आणि D. हे बघा इथे दिले. फर्स्ट फ्लक्सचा पाथ दिलाय ABCD. फर्स्ट जो काय φ1 फ्लक्स आहे त्याचा पाथ दिलाय ABCD आणि सेकंड जो फ्लक्स आहे φ2 त्याचा पाथ दिलाय AF. ओके, AFED. सो total flux phi is equal to φ1 plus φ2 plus φ3. The total EMF is equal to N into I, ampere turn. आता फ्लक्स फाइंड आउट करायचं आपल्याला. फ्लक्स इज इक्वल टू EMF अपॉन रिलक्टन्स. सो EMF इज इक्वल टू फाय इंटू रिलक्टन्स. EMF इज इक्वल टू फाय इंटू रिलक्टन्स. हे बघा हा फॉर्म्युला आहे. फ्लक्स इज इक्वल टू EMF अपॉन रिलक्टन्स. सो आपल्याला EMF फाइंड आउट करायचं. सो EMF इकडे आला, हा जो फ्लक्स आहे तो तुमचा रिलक्टन्सला काय झाला मल्टिप्लायला झाला. हाच फॉर्म्युला फक्त आपण मॉडिफाय केला आणि तुमचा फ्लक्स जे आहे ते डिनोट करतो आपण फायने, रिलक्टन्स डिनोट करतो आपण यसने. सो पहिल्या मटेरियल मधले पहिल्या पाथ मध्ये जो आपला नंबर ऑफ टर्न्स आहे, ओके, तो आपण फाइंड आउट केला. NI इज इक्वल टू टोटल EMF इज इक्वल टू φ1 इंटू S1 इज इक्वल टू φ1 प्लस फाय प्लस SC. इट इज अ शॉर्ट सर्किट रिलक्टन्स. ओके, त्यानंतर सेकंड पाथ मध्ये आपण घेतला NI इज इक्वल टू φ2 इंटू S2 प्लस फाय इंटू SC. इट इज अ शॉर्ट सर्किट रिलक्टन्स. सो पहिल्या पाथसाठी आणि सेकंड पाथसाठी वेअर S1 इज, हा परत तुमचा फॉर्म्युला आला रिलक्टन्स. S1 इज L अपॉन म्यू इंटू A, S2 इज L अपॉन म्यू इंटू A2,
SC is LC upon mu into AC for parallel circuit. Total MMF is equal to MMF required by central limb plus MMF required by any one of outer limbs. ओके, पहिल्या सेंट्रल लिम्बचा EMF आणि कुठल्या पण एका आउटर रिंगचा EMF म्हणजे तुमचं झालं टोटल EMF. लक्षात आलं का? हे बघा, टोटल EMF इज इक्वल टू या सेंट्रल लिम्बचा EMF आणि या दोघांपैकी कुठल्याही एका सर्किटचा EMF म्हणजे झाला तुमचा टोटल MMF. टोटल MMF इज इक्वल टू MMF रिक्वायर्ड बाय सेंट्रल लिम्ब म्हणजे ह्या लिम्बचा MMF प्लस कुठल्या पण एका सर्किटचा म्हणजे ह्या सर्किटचा ABCD सर्किटचा किंवा AFED सर्किटचा कुठला पण एका सर्किटचा MMF म्हणजे झाला तुमचा टोटल MMF. ओके, सो स्टार्टिंगला तुमची आता ही जी काही डायग्राम आहे पॅरलल मॅग्नेटिक सर्किटची डायग्राम ड्रॉ करा, इक्विव्हॅलेंट डायग्राम आणि कन्स्ट्रक्शन डायग्राम दोन्ही ड्रॉ करा आणि त्यानंतर मग टोटल फ्लक्स आपण फाइंड आउट करू. ड्रॉ द पॅरलल मॅग्नेटिक सर्किट, मॅग्नेटिक कोर पण ड्रॉ करा आणि इक्विव्हॅलेंट सर्किट पण ड्रॉ करा. पहिल्यांदा ही डायग्राम ड्रॉ करा. हा सेंट्रल लिम आहे, त्या सेंट्रल लिम वरती आपण ही वाइंडिंग बाउंड केली, तर तिचे नंबर ऑफ टर्न्स आपण n ने डिनोट केलो. त्यानंतर ह्या सेंट्रल लिम्बला आपण सप्लाय दिला, DC सप्लाय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सप्लाय दिल्यानंतर ह्या सेंट्रल लिम्ब मधनं करंट फ्लो होईल. करंट फ्लो झाल्यामुळे इथे त्या सेंट्रल लिम्ब वरती फ्लक्स तयार होतील. ते फ्लक्स दोन सर्किट मध्ये डिवाइड होतील, या पहिल्या सर्किटला आणि या दुसऱ्या सर्किटला. सो पहिल्या सर्किट मध्ये जे फ्लक्स तयार होतं त्याला आपण Φ1 नाव दिलं, दुसऱ्या सर्किट मध्ये जे फ्लक्स तयार होतं त्याला आपण Φ2 नाव दिलं आणि टोटल फ्लक्स म्हणजे काय मग Φ इज इक्वल टू Φ1 प्लस Φ2. पहिला पाथ झाला तुमचं ABCD, सेकंड पाथ झाला सेकंड फ्लक्सचा AFED. So total flux phi is equal to Φ1 plus Φ2 and the fluxes Φ1 and Φ2 have their path complete through ABCD. पहिला फ्लक्सचा पाथ, सेकंड फ्लक्सचा पाथ झाला